भारतामध्ये प्रेस फ्रीडम नाही की प्रेस फ्रीडम इंडेक्सच संशयाच्या ओऱ्यात आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं की भारतात दररोज पंतप्रधानांवर टीका करणारे हजारो यूट्यूबर्स आहेत, सरकारवर कठोर प्रश्न विचारणारी वृत्तपत्र आहेत, टी व्हीवर रोज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या डिबेट्स आहेत, विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदांचे थेट प्रक्षेपण होतं, आणि तरीही जगाला सांगितलं जातं की भारतातील प्रेस फ्रीडमची अवस्था अत्यंत वाईट आहे, तर विश्वास बसेल तुमचा? म्हणजे 2023मध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताला 161वा क्रमांक दिला होता जगात. 24मध्ये 159, 25मध्ये 151, 26मध्ये आता परत 157. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, भारत दरवर्षी एवढा बदलतोय म्हणजे की त्याला मोजण्याचं गणित बदलतं यांचं. हां, मी आज भारताची बाजू नाही घेणार आहे, पण जो तो वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर करती संस्था RSF तिचीही बाजू नाही घेणार आहे. आज आपण फक्त प्रश्न विचारणार आहोत, आणि जर तुम्हाला आकड्याच्या मागचं गणित समजून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढची काही मिनिटं खूप इंटरेस्टिंग, खूप नॉलेजवाली असणार आहेत. चला तर मग सुरू करूया. अध्याय 1, निकाल आधी परीक्षा नंतर. तर समजा तुमच्या मुलाला परीक्षेत 35 मार्क मिळाले, तुम्ही पेपर मागितला, उत्तर आलं, देऊ शकत नाही. परीक्षक कोण होता सांगू शकत नाही. गुण कसे दिले सांगू शकत नाही. किती लोकांनी तपासले सांगू शकत नाही. मग तुम्ही तो निकाल अंतिम सत्य मानाल का? प्रेस फ्रीडम इंडेक्सवरचा सगळ्यात पहिला आक्षेपच हा आहे. भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाबद्दल मत बनवणारे तज्ज्ञ नेमके कोण, किती, कोणत्या राज्यांतून, कोणत्या भाषिक पार्श्वभूमीतून, किती लोकांनी प्रतिसाद दिला आहे, म्हणजे तुम्ही जेवढ्या लोकांना रीच आउट केलं त्यातल्या किती लोकांनी रिप्लाय केला आहे, या कशाचीही माहिती सार्वजनिक नसते, आणि इथूनच वादाला सुरुवात होते. अध्याय 2, 2022मध्ये नक्की काय बदललं? आता आणखी एक मजेशीर गोष्ट, 2022मध्ये RSFने स्वतःची मूल्यमापनाची पद्धत बदलली. हो, RSF स्वतः हे मान्य करते. आता असा प्रश्न, जर परीक्षा बदलली तर मग जुन्या आणि नव्या निकालांची तुलना कशी? म्हणजे मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा आमच्या वेळेला 80% पडणं म्हणजे पण खूपच मोठी अचिव्हमेंट वाटायची. आज त्याच्या मारे 99 आणि 100% मिळवणारी पोरं 50-50 असतात. मग दोघांच्या याची तुलना करून चालेल का? मग ते जर करू शकत नसाल तर मग 2023मध्ये भारत 161, मग 159, मग 151, मग 157, कधी वर, कधी खाली, कधी सुधारणा, कधी घसरण. मग सामान्य माणसाला विचारायला नको, देश एवढ्या वेगानं खरंच बदलतोय की मोजायची मोजपट्टी बदलते? अध्याय 3, भारत की भूतान? आता एक वेडा प्रश्न विचारू, भूतान आणि भारत यांना एकाच फूटपट्टीवर मोजता येईल? एका बाजूला काही लाख लोकसंख्या असलेला देश आणि दुसऱ्या बाजूला 140 कोटी लोकसंख्येचा भारत. एका बाजूला मोजकी माध्यम संस्था, दुसऱ्या बाजूला हजारो वृत्तपत्र, शेकडो न्यूज चॅनल्स, डझनभर मोठ्या भाषा, लाखो पत्रकार. मग एकच फॉर्म्युला दोघांसाठी योग्य आहे? आणि हा प्रश्न विचारणं अयोग्य आहे? अध्याय 4, भारताची खरी समस्या की समस्या इंडेक्सची. 2026च्या यादीत भारत 157 क्रमांकावर होता. त्याच यादीत पाकिस्तान 153व्या क्रमांकावर, बांगलादेश 152, भूतान 150 आणि पॅलेस्टाईन 156व्या क्रमांकावर, म्हणजे भारताच्या वर. आता लगेच इथं निकालावरती, निष्कर्षावरती पोचू नका. मी असं म्हणत नाही की ते देश चांगले आहेत किंवा वाईट आहेत, मी फक्त प्रश्न विचारतोय. भारतात सरकारवर टीका करणारी हजारो माध्यमं दिसतात, पण पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकार आणि माध्यम संस्था लष्कर, सुरक्षा यंत्रणा किंवा सत्ताधाऱ्यांच्या
उघडपणे टीका करताना गंभीर दबाव, धमक्या किंवा निर्बंधाचा उल्लेख करतात. कित्येकांवरती कारवाया झाल्याची उदाहरणं आहेत. मग अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताच्या वर कसा? भारतात विरोधी पक्ष खुलेपणाने पत्रकार परिषदा घेतात. त्यांचे कार्यक्रम राष्ट्रीय माध्यमांवर आणि सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसतात. बांगलादेशात मात्र विरोधी राजकारण आणि माध्यम स्वातंत्र्याबाबत आंतरराष्ट्रीय संस्थांकडून वारंवार चिंता व्यक्त केली गेली. मग बांगलादेश भारताच्या वर कसा? भारतात यूट्यूबवर लाखोच लोक सरकारवर टीका करतात. दररोज हजारो व्हिडिओ अपलोड होतात. सरकारविरोधी कंटेंट लाखो व्ह्यूज घेतात. पण मग पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांमध्ये अशा प्रकारच्या डिजिटल अभिव्यक्तीवर अधिक निर्बंध असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. मग भारताची स्थिती त्यांच्यापेक्षा वाईट कशी ठरते? नेमकं कोणतं मोजमाप वापरलं जातं आणि ते पुरेसं स्पष्ट आहे का? क्लॅरिटी नको? आणि हा प्रश्न विचारायला नको? आता इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल की हा विषय दिसतो त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचा आहे, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता येतो सर्वात मोठा मुद्दा. अध्याय 5, पत्रकार कायद्याच्या वर आहेत का? समजा एखादा पत्रकार करचोरी करत असेल, आर्थिक घोटाळ्यात सापडत असेल किंवा इतर कोणत्या गुन्ह्याचा आरोपी ठरत असेल आणि त्याच्यावर कारवाई झाली, तर ती पत्रकारितेवरची कारवाई मानली जाईल का की गुन्हेगारावरची? हा फरक करायचा कसा? इंडेक्सचे समर्थक म्हणतात पत्रकारांवर दबाव आणला जातो. टीकाकार म्हणतात पत्रकार असला म्हणून कायद्याच्या वर जात नाही. मग सत्य काय? हा प्रश्न पण तेवढाच महत्त्वाचा नाही आहे का? अध्याय 6, डिजिटल भारत कुठं गेला? आता मला सांगा, 2005चा भारत आणि 2026चा भारत सारखा आहे का? आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, एक्स आहे, इंस्टाग्राम आहे, स्वतंत्र पत्रकार आहेत, पॉडकास्ट आहेत, लाखो कंटेंट क्रिएटर्स आहेत. दररोज सरकारवर टीका करणारे व्हिडिओ लाखोंचे व्ह्यूज घेतात. मग प्रश्न असा, या डिजिटल अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती महत्त्व दिलं जातं? कारण आजचा मीडिया फक्त टी व्ही आणि वर्तमानपत्रापुरता मर्यादित नाही ना राहिलेला. अध्याय 7, नकारात्मकताच का मोजली जाते? आणखी एक आक्षेप या इंडेक्सवरती जो घेतला जातो तो म्हणजे, जर एखाद्या वर्षात 100 चांगल्या गोष्टी घडल्या असतील आणि 5 वाईट घटना घडल्या असतील, तर अहवालात काय दिसतं? फक्त त्याच 5 घटना की पूर्ण चित्र? कारण अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे की आपल्या चांगल्या घडामोडींना फारसं महत्त्व दिलं जात नाही. फक्त नकारात्मक घटनाच हेडलाईन्स बनतात. आता अध्याय 8, सर्वात मोठा प्रश्न. आता शेवटचा प्रश्न. एवढं सगळं ऐकल्यावर प्रेस फ्रीडम इंडेक्स चुकीचा आहे का? कदाचित नाही. मग प्रेस फ्रीडम इंडेक्स अंतिम सत्य आहे का? कदाचित तेही नाही. पण ज्या इंडेक्सचे परीक्षक सामान्य जनतेला माहीतच नाहीत, ज्याची पद्धत बदलत राहते, ज्याच्या निकषांवर आणि निष्कर्षांवर दरवर्षी वाद होतात, त्यालाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत का नको? का इथं फ्रीडम नाही आहे? कारण लोकशाहीमध्ये फक्त सरकारलाच प्रश्न विचारले जात नाहीत. लोकशाहीमध्ये रँकिंग देणाऱ्यालाही प्रश्न विचारले जातात. आता जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही इंडेक्सला आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा त्याची चौकशी होणं महत्त्वाचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही स्वतः लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, प्रश्न विचारायचा की नाही. कारण प्रश्न विचारणं बंद झालं तर लोकशाहीही जास्त काळ टिकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.